ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मागे बघितल्याप्रमाणे आजचा विषय आहे इतिहासाचे नियोजन आणि संदर्भ ग्रंथ. हे एमपीएससी पूर्व 2025 आणि एमपीएससी मुख्य परीक्षा 2025 ची जी होणार आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, त्याला अनुसरून आपला प्लॅन कसा असावा, म्हणजे आपण नियोजन कसं करावं इतिहास या विषयाचं. हे इतिहास विषयाचं नियोजनाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे की इतिहास हा विषय तुम्हाला पूर्व परीक्षेला पण वेटेज देणार आहे आणि मुख्य परीक्षेला सुद्धा GS1 च्या अंतर्गत तुम्हाला अधिक वेटेज देणारा हा सब्जेक्ट आहे. आणि दोन्हीकडे असलेलं त्याचं महत्व जे आहे, या महत्वानुसार तुम्हाला इतिहास हा विषय स्किप करून चलत नाही. म्हणजे जसं आपण बरेचसे विद्यार्थी एमपीएससी म्हणजे मुख्यतः एक भीती असते व मॅथमॅटिक्सची भीती एससी सॅट मध्ये, तर काही मॅथमॅटिक्सचे गणित सोडायचे, रिझनिंग पॅरेग्राफ वरती आपलं पासिंग क्लिअर करायचं, किंवा जीएस मध्ये की एखादा सायन्स सारखा विषय असतो की तो कला माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना अवघड वाटतं, तो ते स्किप करतात आणि बाकीच्या विषयांवरती कमांड करतात. असा एक मोठा वर्ग आहे, तो अशा पद्धतीने जातो. मी सगळेच करतात असं म्हणत नाहीये, पण असा एक मोठा वर्ग आहे आणि त्यानुसार इतर सब्जेक्टला टार्गेट केलं. तसं इतिहासाच्या संदर्भात सुद्धा इतिहासाची भीती बाळगणारे आणि इतिहासाची भीती निर्माण करणारा एक मोठा वर्ग आहे. आणि त्या माध्यमातून असं समजतं की इतिहास विषयामध्ये असलेलं ते ज्याचा जो एरिया आहे इतिहासाचा, ज्या इतिहासाच्या एरियामुळे मुलं घाबरून इतिहासाविषयी थोडंसं काय करतात, दुर्लक्ष करतात. ते म्हणतात की इतिहासाला एवढा वेळ देण्यापेक्षा आपण एखादा दुसरा विषय घेतला तर तो विषय जास्त होऊन जाईल, म्हणजे जास्त रिव्हिजन होईल किंवा त्यापेक्षा जास्त सब्जेक्ट आपले कव्हर होतील. हा आपला एकंदरीत असतो ऍटिट्यूड असतो या स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास विषया संदर्भामध्ये. आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे, हा ऍटिट्यूड जो आहे तो चुकीचा आहे. का चुकीचा आहे? कारण की इतिहास विषयाला तुम्ही स्किप केला तर मुख्य परीक्षेमध्ये अडकतात. हा मोठा ड्रॉबॅक आहे. यापूर्वी एमपीएससी मध्ये कसं सायन्स हा पूर्वला ड्रॉप केला तरी तुम्ही मुख्यला तुम्हाला जास्त काही तोटा नसायचा. पण हिस्ट्री सारखा सब्जेक्ट जर तुम्ही ड्रॉप केला, प्रिलिम्सला वाचण्याचा कंटाळा केला, तर मेन्सला तर तुम्ही सुटणार नाही आहात. मेन्स मध्ये तर अडकणार म्हणजे तुम्हाला त्यावेळेस तर वाचावं लागणार, त्यावेळेस तुम्हाला अधिक वेळ द्यावा लागेल. आणि तुमच्या बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या पूर्व परीक्षेच्या कालखंडामध्ये क्लिअर झाल्या नाहीत, तुमचं मोठ्या प्रमाणात वाचन झालं नाही इतिहासा संदर्भामध्ये, तर तुम्हाला ह्या डिस्क्रिप्टिव्ह जो पॅटर्न सुरू झाला 2025 पासून, त्याच्या मुख्य परीक्षेमध्ये इतिहास हा तुम्हाला काय डोकेदुखी ठरू शकतो. त्यामुळे स्किप करणं हा अजिबात पर्याय नाही, किंवा त्याला पुढे ढकलणं सुद्धा, पोस्टपोन करणं सुद्धा पर्याय नाही. त्यामुळे साधा आणि सरळ प्लॅन आहे की आपल्याला त्याच्याशी सामोरं जायचं. आणि सामोरे जात असताना इतिहासाचं एक पर्टिक्युलर नियोजन आपल्याला काय असावं, माहित असावं की इतिहास विषयाचा अभ्यास कसा करावा, कोणकोणत्या घटकांवरती विशेष लक्ष द्यायचा पूर्व परीक्षेमध्ये. आपण सुद्धा बघत असताना पूर्व परीक्षेचा जो एरिया आहे तो बघणार आहोत. पूर्व परीक्षेमध्ये इतिहासासंदर्भात असणारे प्रश्न, त्यांचं स्वरूप, त्यांचा पॅटर्न, ते येणारा घटक कोणता आहे, यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ह्या व्यतिरिक्त दुसरा टप्पा जो आहे मुख्य परीक्षेचा, यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षेत जो काही अभ्यास करतोय याचा फायदा मुख्य परीक्षेत कसा होईल हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण की ह्या दोघांचं कॉम्बिनेशन जे आहे हे आपल्याला इतिहासामध्ये काय सेफ झोन मध्ये ठेवण्यासाठी उपयुक्त असणार आहे. त्यामुळे आपण आजच्या विषय जो आहे नियोजन आणि संदर्भ ग्रंथ, हे दोन्ही महत्वपूर्ण घटक आहेत. आणि नियोजनाअंतर्गत आपण बघणार आहोत की इतिहास विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे, कोणकोणते संदर्भ ग्रंथ वाचायचेत, कशा पद्धतीने वाचायचेत, हा एक महत्वाचा विषय. नोट्स काढायच्या की नाही काढायच्या, हा एक दुसरा महत्वाचा विषय. आता इतिहासात नोट्स किती मोठ्या निघतील ते डिपेंड तुम्ही किती वाचताय. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे PYQ याचं महत्व. या 3-4 गोष्टींवरती आपण एक फोकस करणार आहोत. ते पूर्वलाही असणारे, मुख्यलाही ते लागू होणारे. ओके. इथपर्यंत माझा तुम्हाला आवाज स्पष्टपणे येत असेल हे मी समजतो. ओके. माझं नाव डॉक्टर गणेश शिंदे आणि मी इतिहास हा विषयाचं तुम्हाला आज प्लॅन देणार आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या एमपीएससीच्या 2025 साठी जो पॅटर्न आहे
या पॅटर्नला समोर ठेवून आपण काय करतोय, हा प्लॅन हा बनवत आहोत. ओके, मग हा पॅटर्न जो आहे डिस्क्रिप्टिव्ह, याला टार्गेट करून 2025 साठी हा आपला स्पेशल डेमो क्लास आहे, डेमो सेशन आहे. यामध्ये तुम्हाला अभ्यासासंदर्भामध्ये पूर्णतः एक कम्फर्ट झोन निर्माण केला जाईल. आणि हा आठवडा प्रत्येक विषयाचा डेलीमध्ये संध्याकाळी 7 वाजता, हा जो वेळ आहे संध्याकाळी 7 वाजता आपल्यासमोर लाईव्ह डेमो क्लासेस होणार आहेत वेगवेगळ्या विषयांचे. आणि त्यामध्ये तुम्हाला पूर्व परीक्षेचा प्लॅन कसा असणार, त्याचा कम्फर्ट झोन कसा असणार, यावरती तुम्हाला सखोलपणे तज्ज्ञ प्राध्यापकांच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. ओके, सगळ्यात महत्वाचा पहिला जो सेक्शन आहे, अगोदर आपण जी टार्गेट करणार आहोत, जी 2025 ची सप्टेंबर मध्ये पूर्व परीक्षा आहे, या पूर्व परीक्षेला आपण टार्गेट करणार आहोत. आता हा जो प्लॅन असेल, हा प्लॅन फक्त आपल्याला ह्या विषयापुरता मर्यादित ठेवता येऊ शकतो का, म्हणजे हा विषय म्हणजे एमपीएससी पुरता मर्यादित ठेवता येऊ शकेल का? नाही, हा प्लॅन आपल्याला नाही म्हणलं तरी एमपीएससी आणि युपीएससी त्या दोघांसाठी हा लागू होतो. पण काही घटक जे आहेत एमपीएससी मध्ये महाराष्ट्र विषयक घटकांवरती लक्ष देण्यासंदर्भामध्ये मेन्शन केलेलं आहे. म्हणजे महत्वाचा घटक कोणता आहे महाराष्ट्र संदर्भामध्ये. आणि ओव्हरऑल सगळेच टॉपिक जो सिलेबस आहे तो आपल्याला माहिती आहे की तो ऍज इट इज आहे. ओके, युपीएससी आणि एमपीएससीचा. त्यामुळे प्लॅन हा आपल्याला दोन्हीकडे लागेल. आणि फक्त एमपीएससी मध्ये महाराष्ट्र संदर्भ हा इथं महत्वाचा असणार आहे. ठीक आहे, मग आता इतिहास 2025 पूर्व परीक्षेचं नियोजन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, आपल्याला इतिहासाचे महत्वाचे टप्पे माहीत असावे. सगळ्यात महत्वाचं हे आहे, टप्पे माहीत असावे म्हणजे कोणता, की आपल्याला एक क्रोनॉलॉजी जी इतिहास विषयाशी संदर्भात आहे. म्हणजे तुम्ही एन्शियन इंडिया पासून जर मॉडर्न इंडिया किंवा पोस्ट इंडिपेंडन्स पर्यंत जात असाल, तर तुम्हाला मुघल एरा म्हटलं तर तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की मुघल एरा हा 1516 पासून चालू होतो, 1526 पासून चालू होतो आणि 1707 औरंगजेबचा जो एंड होतो तिथपर्यंत मुघल एरियाचा मेन कालखंड आहे. त्यानंतर लॅटर मुघल कालखंड चालू होतो, लॅटर मुघल नंतर ब्रिटिश कालखंड चालू होतो. हा हा जो कालखंड आहे ना, आपल्या डोक्यामध्ये फिट असावा. म्हणजे अशोका म्हटलं तर आपण 250 बीसी मध्ये गेलो पाहिजे. त्यानंतर गुप्ता म्हणलं तर 325-50 मध्ये आपण गेलो पाहिजे, एडी मध्ये गेलो पाहिजे. हे आपल्याला कालक्रम जो आहे, हे टप्पे ज्या इतिहासाच्या संदर्भातले टप्पे हे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहित असणं सगळ्यात महत्वाचं हे आहे. ओके, जर हे माहित असेल तर आपल्याला इतर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपलं वाचन असेल, आपल्याला कोणते संदर्भ ग्रंथ वाचायचे हे आपल्याला डिसाईड होऊन जाते. जर आपल्याला हा कन्सल्ट नसेल तर, जर आपलं बेसिक रिडिंग पण व्यवस्थित असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आरामात समजून जातात. ओके, मग आता सगळ्यात अगोदर इतिहासाचं नियोजन करत असताना आपल्याला जे महत्वाच्या टप्प्यांना लक्ष द्यायचं म्हणजे एन्शियन, मिडल, मॉडर्न अँड पोस्ट इंडिपेंडन्स हा महत्वाचा सेक्शन आहे. कोणता, प्राचीन, मध्ययुगीन, त्यानंतर आधुनिक, त्यानंतर स्वातंत्र्योत्तर, स्वातंत्र्योत्तर भारत, त्यानंतर चौथा महत्वाचा म्हणजे समाज सुधारक, सुधारक. एवढे आपल्याला काय 5 घटक जे आहेत हे आपल्याला पुढे विचारले जातात पूर्व परीक्षा, एमपीएससी पूर्व परीक्षा किंवा युपीएससी पूर्व परीक्षेमध्ये. युपीएससीच्या पूर्व परीक्षा 4 घटक आणि एमपीएससी म्हणजे हे 5 घटक हे मुख्यतः आपल्याला विचारले जातात. हे कशासाठी आहे, पूर्व परीक्षा. लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेविषयी मी बोलतोय, कन्फ्युज होऊ नका. पूर्व परीक्षेचे हे 5 घटक आहे आणि या 5 घटकांवरती आपल्याला मुख्यतः एमपीएससी मध्ये जे पूर्व परीक्षेला प्रश्न विचारले जातात हे किती आहे, एकूण प्रश्न, एकूण प्रश्न नियर अबाउट 15, नियर अबाउट 15 म्हणतो. कधी कधी 12 विचारले जातात, कधी कधी 18 पर्यंत पण जातात.
त्यामुळे 15 आपण स्टँडर्ड आकडा पकडलाय आणि ह्या स्टँडर्ड आकड्याच्या सराउंडिंगलाच हे सगळे प्रश्न हे होत असतात, म्हणजे मिळत असतात. आता हे करत असताना आता एक गोष्ट समजली आपल्याला की पूर्व परीक्षेतले जे 100 प्रश्न आहेत, एकूण 100 प्रश्न, यापैकी 15 प्रश्न जे असतील, यापैकी 15 प्रश्न जे आहेत, हे 15 प्रश्न कोणते? इतिहासाचे. 15 प्रश्न हिस्ट्रीचे आहेत. ओके, हा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे. मग आता ह्या 15 प्रश्नाचं डिव्हिजन हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण की ह्या 15 प्रश्नाच्या डिव्हिजन वरती आपल्याला बराचसा घटक हा डिवाइड होत असतो. प्लॅन करत असताना आपल्याला ही गोष्ट सगळ्यात महत्वाची, 15 प्रश्नाची विभागणी कशी होते. 15 प्रश्नातले 50% जे 50% प्रश्न आहेत, हे मुख्यतः कोणत्या घटकावर विचारले जातात? 50% प्रश्न हे असतात आधुनिक भारतावरती. आधुनिक भारत. आणि बाकीचे 50% प्रश्न आहेत, हे बाकी बाकी घटकांवरती विचारले जातात. 50% म्हणजे किती? नियर अबाउट 8 प्रश्न हे इकडे विचारले जातात, आणि इथं 7 किंवा 8 प्रश्न, 7 किंवा 8 जे प्रश्न आहेत हे कुठे विचारले जातात? बाकीचे. बाकीचे कोणते? प्राचीन, मध्ययुगीन, स्वातंत्र्योत्तर आणि समाज सुधारक. तो आपण समाज सुधारक पकडू. समाज सुधारक, मध्ययुगीन आणि प्राचीन, यावर या 3 घटकांवरती आपल्याला बाकीचे 7 ते 8 प्रश्न विचारले जातात. यामध्ये परत विभागणी काय होते? 2 प्रश्न प्राचीन, 2 मध्ययुगीन आणि 2 किंवा 4 प्रश्न हे असतात समाज सुधारक. हा प्रामुख्याने पॅटर्न हा मुख्यतः विचारला जातो. ओके, मग आता आधुनिक भारत जो आहे, आधुनिक भारताचा अभ्यास करत असताना जो कालखंड आहे तो म्हणजे कोणता कालखंड आहे? 1707 पासून सुमारे 1990 पर्यंतचा जो कालखंड आहे तो आधुनिक कालखंडामध्ये समावेश केला जातो. कशामध्ये? आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हा कालखंड मानला जातो. या कालखंडामध्ये सुद्धा 2 पार्ट आहेत. 2 पार्ट कोणते आहेत? एक तर 1857 नंतरचा भारत आहे, जो मुख्यतः आपण त्याला राष्ट्रीय चळवळ म्हणतो, त्याला इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणतो. इंडियन नॅशनल मुवमेंट हा शब्द काँग्रेसच्या स्थापनेपासून पुढे वापरला जातो, पण आपण 1857 नंतरचा राष्ट्रीय उठाव जो झाला, त्या उठावापासून आपण जो घटक आहे त्याला आपण राष्ट्रीय चळवळ म्हणून ओळखतो. आणि ह्या आधीचा जो कालखंड आहे हा लॅटर मुघल आहे किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आता ह्या 2 घटकांवरती महत्वाचे प्रश्न असतात. सध्याचा जो ट्रेंड चालू आहे, सध्या एमपीएससी मध्ये जो ट्रेंड चालू आहे, या ट्रेंड अंतर्गत काय आहे की हे 2 कालखंड जे आहे आधुनिक भारतामध्ये, या 2 कालखंडांवरती विशेष भर दिला जातो. त्यामध्ये पहिला कालखंड जो आहे 1857च्या पूर्वीचा भारत. मग ह्यामध्ये काय आहे? लॅटर मुघल आहे, लॅटर मुघलच्या अंतर्गत मुघल आहे, मराठा आहे, हैदराबाद आहे, म्हणजे स्थानिक साम्राज्य जे आहेत, राज्य जे होते त्यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त युरोपियनचं भारतामध्ये झालेलं आगमन आणि त्यांनी भारतामध्ये केलेले बदल किंवा त्यांनी केलेलं आपलं एक्सपान्शन, या 2 गोष्टींवरती हा आपल्याला 1857 पूर्वीचा भारत हा आपल्याला अभ्यासावा लागतो. ओके, आता येणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप काय आहे? येणारा प्रश्न हा मुख्यतः या 2 घटकांवरती डिवाइड झालेला असतो. जवळपास 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला 1857च्या पूर्वी चे प्रश्न आहेत, आणि बाकीचे 5 ते 6 प्रश्न जे आहेत, हे 5 ते 6 प्रश्न हे आपल्याला 1857 नंतर हा डिवाइड होतो. ओके, 1857च्या पूर्वी आणि 1857च्या नंतर अशा 2 पार्ट मध्ये प्रश्नांचं स्वरूप मुख्यतः दिसून येतं. प्रश्नांचं स्वरूप सगळ्यात महत्वाचं काय? जर आपण काही पीवायक्यू बघितलेस तर आपल्याला काय दिसेल? प्रश्नांचं स्वरूप हे आपल्याला काही प्रमाणामध्ये काय दिसतं? माइल्ड दिसतं, म्हणजे एकदम सोपे आणि साधे प्रश्न आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड विचारले जातात. फॉर एक्झाम्पल काय म्हणता येईल की काँग्रेसची स्थापना कोणत्या शहरामध्ये झाली?
किंवा काँग्रेसच्या स्थापनेचे काँग्रेसमध्ये पहिले अध्यक्ष म्हणून योगेशचंद्र बॅनर्जी यांची नियुक्ती झाली. पण काँग्रेसचं पहिले अधिवेशन हे पुणे या ठिकाणी झालं. यामध्ये स्टेटमेंट असू शकतात हे दोन, त्यापैकी पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरं चुकीचं, किंवा मुंबई हे काय होतं, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन होणारं ठिकाण होतं 1885 मध्ये. असे स्टेट फॉरवर्ड सोपे, म्हणजे ज्यांनी इतिहास एकदा किंवा दोनदा वाचला त्याला सुद्धा सहजरित्या प्रश्न सोडवता येतील याची काळजी आयोग हा मुख्यतः घेत असतो. त्यामुळे असे 2 ते 3 प्रश्न जे असतात हे मुख्यतः सगळ्यात सोपे असतात, जे 1857 नंतरच्या भागावर विचारले जातात किंवा आधीच्या भागावरती विचारले जातात. कितीपैकी? 8 पैकी. ओके, म्हण राहतात 4 किंवा 5 प्रश्न राहतात. मग ह्या 4 किंवा 5 प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असतात. मग मध्यम स्वरूपाचे म्हणजे काय? जिथं तुम्ही रिव्हिजन केल्यात, की फॉर एक्झाम्पल स्वदेशी मुवमेंट जी आहे, त्या स्वदेशी मुवमेंटने भारतामध्ये राष्ट्रवादी किंवा क्रांतिकारी विचारांना प्रेरणा दिली. या स्टेटमेंटच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर स्वदेशी चळवळीमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता, किंवा स्वदेशी चळवळ ज्यावेळेस झाली, बंगालची फाळणी घोषित झाली, त्या बंगालच्या फाळणीच्या दिवशी जो 16 ऑक्टोबर हा दिवस निश्चित झाला होता, मग ह्या दिवशी काय काय झालं होतं, कोणकोणत्या घटना घडल्या होत्या, मग ह्यावरती आपल्याला बारीक आपलं निरीक्षण हे आवश्यक असतं. मग हे मीडियम पद्धतीमध्ये प्रश्न विचारले जातात. मग आता रिसेंट मध्ये असर्शन अँड रिझन म्हणजे एखादी गोष्ट सांगितली जाते आणि त्याचं कारण खाली विचारलं जातं. म्हणजे असे 2 पार्ट मध्ये प्रश्न विचारण्याचं स्वरूप आपल्याला सुरू झालंय. ओके, मग आता अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला मुख्यतः या 2 घटकांमध्ये विचारले जातात. आता हे असे सगळे प्रश्न विचारले जातात सर, तर मग आम्हाला एक सांगा की सगळ्यात महत्त्व म्हणजे ह्यामध्ये वाचायचं काय? म्हणजे सगळं तर महत्वाचं आहे. 1707 पासून 1990 पर्यंत सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही फाळणी म्हणजे फोडणी पण केली की 1857 पूर्वी 2-3 प्रश्न असतात आणि 1857 नंतर 4-5 प्रश्न विचारले जातात. मग हे सगळे वाचायचे, तर त्या एक्झॅक्ट काय वाचलं पाहिजे, हा एक सगळ्यात महत्वाचा विषय. एक्झॅक्ट मध्ये ह्याच्यामध्ये काय वाचावं? 1857 पूर्वीचा जो भारत आहे यामध्ये मुख्यतः ब्रिटिश काळखंडच होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिचं एक्सपान्शन कशा पद्धतीने झालं, त्या संदर्भात वापरलेली धोरणं, ही 2 गोष्ट. त्यानंतर ब्रिटिश ऍक्ट काय होती यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं. म्हणजे 3 मुद्दे सगळ्यात महत्वाचे आहेत. एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ब्रिटिश एक्सपान्शन कसं झालं, तो एक महत्वाचा. दुसरं सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे ब्रिटिशांची धोरणं. मग ब्रिटिशांजवळ जमीन विषयक धोरण कोणतं होतं, त्यानंतर जमीन महसूल विषयक काय होतं, सावकारी पद्धतीविषयी काय होतं, समाजाविषयी काय होतं, आर्थिक धोरणं काय होती, ही धोरणं महत्वाची. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ऍक्ट, ब्रिटिश गव्हर्नमेंटने ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आणलेले कायदे जे आहेत 1773 पासून तर आपल्याला 1853 पर्यंत जेवढे कायदे आहेत ते व्यवस्थित वाचायचे, बघायचे आणि यवना त्या पुढचे कायदे सुद्धा व्यवस्थित करायचे. यावरती आपल्याला 1 किंवा 2 प्रश्न आपल्या हातामध्ये नक्की असतो. ओके, हा एक महत्वाचा सेक्शन आहे. ओके, या 3 टॉपिक वरती आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि एक सोपा टॉपिक जो सगळ्यांनाच माहिती आहे तो म्हणजे कोणता, युरोपियनचं आगमन. युरोपियनच्या आगमनामध्ये काय, पोर्तुगीज असेल, डच असेल, त्यानंतर डॅनिश असतील, फ्रेंच असेल, ब्रिटिशर्स असतील, ह्यांचं भारतामध्ये येण्याचं कारण, यांचं एक्सपान्शन हे आपल्याला त्यामध्ये बघायचं युरोपियनच्या आगमनामध्ये. ओके, हे 3 ते 4 घटक आपण मुख्यतः 1857 पूर्वी वाचावेत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरा घटक कोणता आहे, 1857 नंतर काय वाचावं, हा महत्वाचा आहे. आणि 1857 नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट वाचण्याची आहे इंडियन नॅशनल मुवमेंट. इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे काय, काँग्रेसच्या काळखंडामध्ये काँग्रेसचा जो विकास झालाय, म्हणजे काँग्रेसची स्टॅब्लिशमेंट म्हणून काँग्रेसमध्ये जी प्रोग्रेस झाली दरवर्षाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आणि भारतामध्ये राष्ट्रवादाची निर्मिती झाली. मग हा फ्लो आपल्याला समजून घ्यायचा आहे. तो ऍज अ स्टोरी म्हणून समजून घ्या किंवा फॅक्च्युअल डाटा म्हणून समजून घ्या, तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्यामध्ये सुद्धा आपल्याला मुख्यतः फोकस जो आहे, ज्या काळखंडामध्ये अधिक प्रमाणामध्ये काय घटनाक्रम घडलाय त्यावरती फोकस करायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गांधी एरा
आपल्याला मिस करायचं नाही. गांधींचं कॉन्ट्रीब्युशन 1915 पासून तर 1947 पर्यंत 48 पर्यंत गांधींचे जेवढे आंदोलन होती, जेवढे धोरणं होती, त्या संदर्भामध्ये आपल्याला वाचन होणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर एक महत्वाचा घटक कोणता आहे, तो म्हणजे 1927 पासून तर 1934 पर्यंत हा एक सेक्शन आहे. या सेक्शन मध्ये काय झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये कायदेशीर कारवाया झाल्या आणि कायदेशीर दृष्ट्या भारतीयांना सबळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मग ह्यामध्ये ब्रिटिश सायमन कमिशन असेल, त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, व्हाईट पेपर असेल आणि त्यानंतर 1935चा भारत सरकार अधिनियम असेल. हे काय कायदेशीर मार्ग जो आहे तो महत्वाचा आहे. त्यानंतर काँग्रेसचा सुद्धा या कालखंडामध्ये बरेचसे बदल झाले होते. काँग्रेसने सुद्धा डॉमिनन्स स्टेटस कडून पूर्ण स्वराज्य, अर्ध स्वातंत्र्याकडून पूर्ण स्वातंत्र्याकडे शिफ्ट झाला होता. हा महत्वाचा घटक आहे. यानंतरचा महत्वाचा घटक आहे 1940 पासून ते 1948 पर्यंत, 47-48 पर्यंतचा जो कालखंड आहे, हा एक मोठ्या प्रमाणामध्ये घटनाक्रम हा भारतामध्ये घडलाय. ऍट अ टाइम तुम्हाला सगळ्यात घटना इथं घडताना दिसतात. दुसरं महायुद्ध दिसतंय, दुसऱ्या महायुद्धासोबतच भारतामध्ये कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट दिसते, त्यानंतर गांधींची चळवळ दिसते, साम्यवादी मुवमेंट स्ट्रॉंग होताना दिसते, त्यानंतर काही सांप्रदायिक शक्ती या पॉवरफुल झालेल्या दिसतात आणि ब्रिटिशांची धोरणं सुद्धा आपल्या सायमल्टेनियसली दिसतात. म्हणजे हा सगळा जो गोंधळ आहे, त्या गोंधळ 1940 पासून 1947 पर्यंत आपल्याला दिसून येतो. मग ह्या गोंधळामध्ये आपल्याला आपला फ्लो मेंटेन करणं गरजेचं असतं. म्हणजे एक एक गोष्ट उचलून आपल्याला वाचणं गरजेचं आहे. मग ह्यावरती आपल्याला 5 ते 6 प्रश्न हे आपल्या हातामध्ये येतात. आणि त्यानंतरचा एक महत्वाचा घटक म्हणजे काय, स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे, या स्वतंत्र भारताच्या संदर्भामध्ये 2-3 विषय करायचे. एक म्हणजे 64 पर्यंत शक्यतो आपण वाचण्याचा प्रयत्न करायचा. 64 पर्यंत मुख्यतः भारताची भाषिक राज्य निर्मिती असेल, सरकारी भाषा विषय असेल, त्यानंतर संस्थानिकांचं विलिनीकरण असेल, भारताचं परराष्ट्रीय धोरण असेल आणि भारताचं आर्थिक विकास किंवा आर्थिक नियोजनाचं जे मॉडेल होतं, पंचवार्षिक योजना, ते असेल. याला एक गोष्टी समजून घ्या. बाकी कोणतीही गोष्ट 1857 नंतर करण्याची आधुनिक कालखंडामध्ये गरज नाही. एवढ्यामध्ये आपल्याला 8 ते 9 प्रश्न हे आरामात हे आपल्या हाताशी येऊन जातील. ओके. इथपर्यंत गोष्टी समजल्यात का? म्हणजे हे दोन, हा एक मुद्दा समजला का, आधुनिक भारताचा प्लॅन करत असताना आपल्याला कशाची काळजी घ्यायची आहे. ओके, ऑल क्लिअर ना? ओके. त्यानंतरचा दुसरा घटक आहे तो म्हणजे काय, बाकीचे 50%. हा 50% खूप महत्वाचा आहे. कारण की ह्याच्या क्लिअरन्स म्हणजे आता तुम्ही जे काही पूर्व परीक्षेला वाचताय, आता आपण पूर्व परीक्षेत बघतोय, हेच पुस्तकं तुम्हाला मुख्य परीक्षा जी आहे त्यावेळेस पण वाचायचे, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही पूर्व परीक्षेला मॉडर्न इंडिया वाचत असताना तुम्हाला एक नजर काय असावी, जो मेन्सचा GS1 चा सिलेबस आहे ना, तो एकदा जस्ट लुकआउट करून घ्यावा. हे माझं म्हणजे साधं मत आहे की तुम्ही जस्ट लुकआउट करावं. लुकआउट का करावं? कारण की तुम्हाला हे गोष्टी परत एकदा वाचायच्या आहेत, तिथे बघायच्या आहेत. आणि जर तुमच्या कन्सेप्ट पूर्वमध्ये क्लिअर झाले असेल तर मेन्स मध्ये हिस्ट्री हा असा विषय आहे की त्याला एक टाइम म्हणजे एक वेळेस तुम्ही त्याला त्यासोबत जे काही हे करताना एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिट झाला आणि एकदा तुमच्या नोट्स तुमच्या हातामध्ये आलात, बनल्यात, तर हिस्ट्रीला तुम्हाला नंतर बघण्याची गरज नाही. एका संदर्भ ग्रंथावरती अख्खा इतिहास तुम्ही कव्हर करू शकता. एवढं पॉवरफुल हा हिस्ट्री आहे. पण कधीपर्यंत, ज्यावेळेस तुम्हाला तो इतिहास समजेल त्यानंतर तुम्हाला इतिहास संदर्भात दुसरे रेफरन्स वाचायची गरज पडत नाही, जे मी पुढे सांगणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे आधुनिक भारत वाचत असताना पूर्व परीक्षेचा हा सेक्शन तुम्हाला क्लिअर केला आणि एक नजर तुमची मुख्य परीक्षेचा जो सिलेबस असेल, ज्यामध्ये तुम्हाला आधुनिक भारत जवळपास 40-50 मार्कापर्यंत विचारला जातो. त्यामुळे तो कन्सल्ट सुद्धा इथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. आणि मेन्स मध्ये सुद्धा आधुनिक भारत हाच सेक्शन महत्वाचा आहे. अशाच पद्धतीने त्याला सुद्धा तिथं वाचणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करू शकतात, पूर्वला पण किंवा मेन्सला पण. म्हणजे प्रिलिम्सला गेलेला अभ्यास हा मेन्सला वाया जाणार आहे का? नाही, जो तो अधिक युटिलाइज होणार आहे. ओके. नंतरचे 50% त्यामध्ये काय, आर्ट अँड कल्चर आहे सगळ्यात महत्वाचं आणि प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड आहे. या कालखंडाच्या संदर्भामध्ये आपल्याला मुख्यतः प्रश्न हे विचारले जातात. कशावरती? प्राचीन आणि मध्ययुगीन
आणि अजून एक सेक्शन जो ऍड आहे एमपीएससी साठी महत्वाचा आहे, आणि ज्यावरती एमपीएससी ही दरवर्षी तुम्हाला समाज सुधारक या घटकावरती सुमारे किती 3 ते 4 प्रश्न हमखास विचारते. किती? 3 ते 4 प्रश्नांचा अभ्यास आपल्याला इथे करावा लागतो. मग समाज सुधारक, आता सुरुवात आपण समाज सुधारकापासूनच करूया. समाज सुधारकाचा अभ्यास करत असताना जवळपास एमपीएससीचा जो सिलेबस बघितला तुम्ही मेन्सचा किंवा आधीचा जो सिलेबस तो बघितला, तर एमपीएससीनी समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये जवळपास 30 ते 35 समाज सुधारकांची यादी दिलेली होती. ओके, आता 30 ते 35 समाज सुधारक वाचायचे का? तर अजिबात नाही वाचायचे. 30 ते 35 समाज वाचायचे नाही. त्यामधले सुद्धा एक 10 ते 15 जे समाज सुधारक आहे, जे महत्वाचे आहेत, त्यांच्यावरती विशेषतः आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. मग त्यामध्ये कोण असणार आहे? राजेश्री शाहू महाराज असणार आहेत, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणार आहेत, त्यानंतर महात्मा फुले असणार आहे, त्यानंतर कर्वे असणार आहेत, डोके कर्वे असणार आहेत, त्यानंतर आगरकर असणार आहेत, आगरकरांनंतर वीरा शिंदे असतील. म्हणजे हे समाज सुधारकांची जी यादी आहे ही आपल्याला फॉलो करणं महत्वाचं आहे. हे आपल्याला 10 ते 12 समाज सुधारक आपल्याला निवडायचे महत्वाचे, ज्यांच्यावरती सतत कंटिन्युअसली प्रश्न हे विचारले जात आहे. ओके, म्हणजे हे आपण 4 समाज सुधारकांच्या संदर्भात आपली स्ट्रॅटेजी स्पष्ट 10-15 समाज सुधारक वाचायचे. त्यातनं आपल्याला जे समाज सुधारक येत आहे, म्हणजे 4 पैकी तुम्हाला 15 समाज सुधारक केले, जर तुम्ही 10 ते 15 समाज सुधारक केले, तर तुम्हाला 4 पैकी कमीत कमी 3 100% प्रश्न तुम्हाला हाताशी येऊन जातात. ओके, आणि हिस्ट्रीचा सगळा अभ्यास केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची नाही, इगोवर कोणताच प्रश्न घ्यायचा नाही. इगोवरती घ्यायचा नाही म्हणजे काय? कारण की काही काही समाज सुधारक असतील, काही इतिहास मॉडर्न इंडियाचा प्रश्न असतो, आपल्याला खूप चांगला माहित असतो, आणि आपल्याला तोच प्रश्न कन्फ्युज मध्ये टाकला की आपण तो प्रश्न इगोवर घेऊन आपण तो चुकून येतो तिथे. त्यामुळे थोडस काळजी घ्यायची. एमपीएससी ही निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे त्यामध्ये, त्याचं आपल्याला भान ठेवायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला 4 पैकी कमीत कमी 3 प्रश्न हे 10 ते 15 समाज सुधारक केल्यानंतर कव्हर होतील. ओके, त्यानंतर राहतोय आर्ट अँड कल्चर. आर्ट अँड कल्चरचा सगळ्यात महत्वाचा विषय काय? प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड यावर आधारित असलेले प्रश्न आपल्याला आर्ट अँड कल्चर मध्ये विचारले जातात. आणि आर्ट अँड कल्चर जो सेक्शन आहे, या आर्ट अँड कल्चर मध्ये मुख्यतः स्थापत्यकलेवरती विशेषतः भर असतो. चित्रकला असेल, त्या पेंटिंग्स वरती भर असतो, यावरती प्रश्न विचार. संगीत आहे, यावर प्रश्न विचारले जातात. किंवा वैज्ञानिक जे शोध लागले प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये, त्यावरती विशेषतः भर हा दिला जातो. मग आपल्याला वाचत असताना आता हे जे टॉपिक आहेत, आता हे आर्ट अँड कल्चरचे प्युअरली टॉपिक असले तरी ज्यावेळेस आपण प्राचीन आणि मध्ययुगीन काळातले संदर्भ ग्रंथ वाचतो, हे वाचत असताना आपल्याला ह्या आर्ट अँड कल्चर मधले स्थापत्यकला असेल, चित्रकला असेल, नृत्य असेल, त्यानंतर संगीत असेल, या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत किंवा जे टॉपिक आहेत, ते प्रश्न टॉपिक आपले प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडातील संदर्भ ग्रंथातून कव्हर होतात. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यावरती प्रश्नांची संख्या किती आहे? 2. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग 2 प्रश्नांची संख्या असताना आपल्याला वाचन करत असताना आपलं सगळ्यात पहिली प्रायोरिटी काय असणार आहे? एमपीएससी मध्ये येणारा असा प्रत्येक मुलगा हा काय एक्सपर्ट असणार नाही किंवा ओव्हर स्मार्ट अजिबात असणार नाहीये. त्याला काय करावं लागणार आहे? एक मर्यादेमध्ये त्याची ओळख असावी, इतिहास विषयाची ओळख असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हितालचा संदर्भ ग्रंथ मुख्यतः आपले बेसिक बुक्स असणार आहेत, एनसीईआरटी वगैरे जे बेसिक आहे हे आपले असणार आहेत. ह्यावरती आपण जास्त रिसर्च करायचा नाही, आणि त्यामध्ये जे काही लिमिटेड प्रश्न येणार आहेत तेवढे वाचून आपल्याला हे प्रश्न आरामात सॉल्व्ह करता येणार आहेत. आणि या ठिकाणी अभ्यास करत असताना लक्ष ठेवायचं की मुख्यतः प्राचीनकडे आपण विशेष लक्ष दिलं तर मध्ययुगीन मधले प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला थोडस वाचत असताना दोघांना समान किंवा इक्वल वेटेज देणं गरजेचं आहे. मुख्यतः मध्ययुगीन कालखंड जो आहे, या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला विजयनगर असेल, भक्ती मुवमेंट असेल, यावरती विशेष भर द्यायचा आहे. मराठा साम्राज्य असेल, यावरती आपल्याला विशेषतः भर देणं गरजेचं आहे. ठीक आहे, या संदर्भामध्ये आपला अभ्यासाचा प्लॅन असणार आहे. यामध्ये 2 प्रश्न कव्हर होतील आणि मध्ययुगीन मध्ये 2 प्रश्न कव्हर होतील, यावरती लक्ष देऊ.
प्राचीन कालखंडामध्ये आपण जे टॉपिक वाचणार आहोत तो म्हणजे हडप्पा सिव्हिलायझेशन पासून ते मौर्योत्तर जो कालखंड आहे 180 BC पर्यंतचा, तो कालखंड आपण कुठून वाचणार आहोत? प्राचीन काळात एनसीईआरटी मधून वाचणार आहोत. त्यानंतर सातवाहन बघून घ्यायचा आणि गुप्त कालखंड, बाकीचा कोणताही आपण हात नाही लावला तरी चालेल, हे आपल्याला एनसीईआरटीतनं करायचंय. ह्या व्यतिरिक्त मध्ययुगीन कालखंड जो आहे, मध्ययुगीन कालखंडामध्ये मुख्यतः 750 ते 1200 हा जो कालखंड होता, हा राष्ट्रकूट घराणा असेल, त्यानंतर प्रतिहार असेल, पाल असेल, यांच्या कालखंडाशी संदर्भात आहे. आणि या काळामध्ये जे काही बदल झालेत, म्हणजे सामाजिक असतील, राजकीय असतील, धार्मिक असतील, यावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय. हा एक महत्वाचा सेक्शन असणार आहे. आणि त्यानंतर विजयनगर, बहमनी आणि मराठा आणि भक्ती मुवमेंट, हे 4 टॉपिक आपल्याला मुख्यतः करायचे. आणि ह्या व्यतिरिक्त आपण कशालाही हात लावायचा नाही. ओके, कारण की इथं आपण जेवढं वाचू तेवढं कमी असणार आहे. त्यामुळे आपल्याला एवढं जे वाचतोय आपण त्यातनं आपले प्रश्न हातात येत असतील तर वेलंगूड आहे. त्या व्यतिरिक्त पुढे जाण्याचा प्रयत्न जास्त करायचा नाही सध्याच्या सिच्युएशन मध्ये. जर तुम्ही नेक्स्ट इयरचा प्लॅन करताय तर तुम्ही गो थ्रू जायचंय, म्हणजे तुम्हाला कोणताही स्वरूपामध्ये शॉर्टकट वापरायचा नाही. तुमच्या समोर जे पुस्तक आहे ते पुस्तक वाचायला सुरुवात करायची आणि ते पूर्ण वाचायचे. ठीक आहे, ह्या 2 स्ट्रॅटेजीला, ह्या 2 मुद्द्यांना आपल्याला टार्गेट करायचं. प्राचीन आणि मध्ययुगीन मध्ये मोजके टॉपिक वाचायचे आणि पुढे चालायचं. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय जो आपल्याला सपोर्ट करेल तो म्हणजे काय? PYQ. PYQ हा एक महत्वाचा घटक असणार आहे. यामध्ये येणारे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाच्या आधारावरती आपण इथालचे घटक जे आहेत त्याला आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. ठीक आहे, हे झालं पूर्व परीक्षे संदर्भामध्ये, म्हणजे 50% वेटेज मॉडर्नला आणि 50% प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील आणि समाज सुधारक जे आहेत त्यांच्यावरती आपण विशेषतः देणार आहोत. इथपर्यंत काही अडचण आहे का पूर्व परीक्षे संदर्भामध्ये? पूर्व परीक्षे संदर्भामध्ये आपल्याला विशेषतः याच गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. हा एक महत्वाचा सेक्शन झाला, म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा आपल्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि पूर्व परीक्षा आता हिस्ट्रीमध्ये कोणीच असं क्लेम करू शकत नाही की आपल्याला हिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क पडतील. हे मी फ्रँकली सांगतो तुम्हाला, हिस्ट्रीमध्ये आउट ऑफ 15 पैकी 15 प्रश्न पास होणार एखाद दुसरा असू शकतो, पण हे खूप रेअर केस आहे. त्यामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क मिळतील, पण नियर 15 प्रश्न असेल तर आपल्याला एक 10, 12, 13 पर्यंत प्रश्न बरोबर येऊ शकतात. आले तर चांगले, पण 10 पर्यंत आपले 100% येतील. जर आपण हा स्ट्रक्चर थोडा फॉलो केला तर आपल्या 10 ते 12 प्रश्न 100% आपल्या हातामध्ये येतील. एक प्रश्न जर वेगळा येत असेल, म्हणजे दरवर्षी एमपीएससी मध्ये असं असतं की 1-2 प्रश्न असे असतात जे कुठून तरी शोधून काढलेले असतात, कोणत्या तरी दूरचं पुस्तक असतं, नवीन रेफरन्स असतो आणि ते पुस्तकातून आलेला असतो आणि तो रेफरन्स सगळीकडे फिरला की आपल्याला वाटतं ही पुस्तक आपल्याला वाचायला महत्वाचं आहे आणि आपण आपल्या रेफरन्स मध्ये अजून एक पुस्तकाची वाढ करतो. मग हा प्रकार काही करायचा नाही. एखाद दुसरा प्रश्न दुसरीकडनं आलाय तर तो आपल्याला कधीच वाचता आला नाहीये असं असेल तर आपल्याला नाही सोडला, म्हणजे एमपीएससी मध्ये जे 4-5 लाख मुलं बसताय त्यांनी सुद्धा सोडवलं नाही, हे आपण निश्चित करायचं. त्यामुळे खूप जास्त लोड त्या प्रश्नाचा घ्यायचा नाही आणि नंतर तो प्रश्न रेफरन्स बुक आपल्या पुस्तकांमध्ये ऍड करायचा नाही. ओके ओके, हे बघा प्रिलिमच्या सिलेबसमध्ये जो सिलेबस आहे, जो एमपीएससी ऑफिशियली दिलाय, ह्या सिलेबस मध्ये त्यांनी स्पष्ट काय सांगितलंय? हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. बस, प्राचीन म्हणजे भारताचा इतिहास, भारताचा इतिहास आणि इंडियन नॅशनल मुवमेंट. इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे कोणता? 1885 पासून 1947 पर्यंतचा हा सेक्शन येतो. आणि हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटलं तर काय? प्राचीन ते आधुनिक काळ, कधीपर्यंत? 1885 पर्यंत. हा सगळा कालखंड त्यामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक काळ हा सगळा घटक त्यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे जवळपास 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्याला अभ्यासावा लागतो. ही काय फॅक्ट आहे आणि ह्या फॅक्ट वरती
आपल्याला आपला प्लॅन हा म्हणजे आपण सगळंच वाचायचंय का, सगळे संदर्भ सगळे पॉईंट टू पॉईंट वाचायचे, क्लिअर करायचं का? हिस्ट्री आपला ऑप्शनल आहे का मुख्यला, तो एक विचार करायचा. ऑप्शनल असेल तर तुम्ही वाचताय डिटेलिंग मध्ये, तर तुमच्या ऑप्शनलच्या पॉईंट ऑफ व्ह्यू वाचताय. प्रिलिम मध्ये तुम्ही ऑप्शनलचा पॉईंट ऑफ व्ह्यू घेऊन येऊ नका, म्हणजे सगळं डिटेल वाचत बसू नका. आपल्याला ज्या ज्या गोष्टींना महत्व आहे, जे आपल्याला नंतर फायदा होईल जीएस मध्ये कमीत कमी, त्या अनुषंगाने इथं वाचायचंय. ओके, हा सिलेबस आहे. एवढ्या सिलेबसच्या संदर्भामध्ये तुम्हाला आता मी सांगितलंय की आपल्याला एक्झॅक्ट प्लॅन जो आहे तो कसा असावा. ओके, त्यानंतर मुख्य परीक्षा मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, कारण आता मुख्य परीक्षेचा संदर्भ इथं असणार नाही, पण मी थोडस तुम्हाला त्याला 2025 ची जी प्रिलिम्स आहे, या प्रिलिम्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मुख्य परीक्षेचा अभ्यास काय करावा हे आपण बघणार आहोत. ठीक आहे, मुख्य परीक्षेमध्ये जीएस वन हा सेक्शन आहे बघा, आणि जीएस1 मध्ये हिस्ट्री हा सेक्शन जो आहे हा मुख्यतः काय, कला व संस्कृती, आधुनिक भारत आणि आधुनिक जगाचा इतिहास, अशा 3 पार्ट मध्ये डिवाइड होतो. हा सेक्शन जो आहे हा मुख्य परीक्षेला आपल्याला नियर अबाउट 110 पासून 150 मार्कापर्यंत विचारला जातो. किती? 110 पासून 150 मार्कापर्यंत विचारला जातो. त्यामुळे एक मार्क किती आहे? 110 ते 150. जर तुम्ही युपीएससी ची कंपॅरिझन केला ह्या आकड्याशी, तर 2024 चा जो पेपर होता, या पेपर मध्ये किती मार्काला विचारलेला आहे? 75 मार्काला विचारलेला आहे टोटल. 75 ते 150 मार्कापर्यंत याचं एक्सपान्शन होतंय 24च्या पेपरनुसार. पण 24 पर्यंत जो रेशो होता 110 ते 150 होता, जो पहिल्यांदा 75 पर्यंत आला. ओके, मग आता 75 पासून 150 पर्यंत प्रश्न विचारले जात आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे हिस्ट्री हा सब्जेक्ट आपण स्किप करू शकतो का? नाही. म्हणजे आपण जे काही प्रिलिम्सला वाचणार आहोत, प्रिलिम्सला वाचत असताना आपल्या काय महत्वाचे असणार आहे? कन्सेप्ट क्लिअर करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे. त्यानंतर टॉपिक वरती विशेष लक्ष असणार आहे. टॉपिक कोणता आहे? आता एमपीएससी मध्ये युपीएससीचा जो सिलेबस आहे किंवा एमपीएससीचा सिलेबस त्यांनी दिलाय, या सिलेबस मध्ये पण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, तुम्ही आधुनिक भारताचा किंवा इतिहासाचा जो अभ्यास करताल, हा करत असताना मुख्यतः काय असणार? पर्सनॅलिटी बेस असणारे, घटनांवरती आधारित असणारे, त्यांचे परिणाम असणारे, त्यांचं निरंतरता कंटिन्युटी जी असणार आहे त्यांचा समावेश असणार आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं, मेन्शन केलेलं आहे. आणि त्यानुसार तो अभ्यासक्रम जो आहे तो डिझाईन होतोय. ओके, मग कला आणि संस्कृती, प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंड याची संदर्भात आहे. आधुनिक कालखंड, आधुनिक भारत जो आहे तो आपण पूर्वमध्ये मुख्यतः वाचतोय, पूर्वमध्ये त्याला आपण टार्गेट करतोय. आणि कला आणि संस्कृती प्राचीन आणि मध्ययुगीन काळातला जो आपण रेफरन्स वापरणार आहोत त्यामधनं कव्हर करतोय. ओके, आणि हा जगाचा इतिहास जो आहे हा मूळतः आपल्याला फक्त मुख्य परीक्षेला आहे, त्यामुळे ह्याचा संदर्भ नाही. पण ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, कला आणि संस्कृती आणि आधुनिक भारत, ह्या दोन्ही घटक आपण कुठे वापरतोय? पूर्व परीक्षेला ऑलरेडी वाचतोय. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ प्रिलिम झाल्यानंतर देण्याची गरज भासू नये, याची काळजी घेण्याचं काम असणार आहे आपलं सगळ्यात महत्वाचं. ओके, आणि जगाच्या इतिहासा संदर्भामध्ये आपल्याला प्रश्न जे येत आहे ते जवळपास 30 मार्कापर्यंत त्यांचा समावेश असतो. ओके, म्हणजे 110 ला विचारला गेला तर जवळपास 80 मार्क हे आपल्याला कुठे सापडतील? या 2 घटकांवरती. त्यामुळे स्किप करण्याचा विषय येत नाही. आणि पूर्व परीक्षेमध्ये आपण जे काही टॉपिक वाचतोय आणि रेफरन्स वापरतोय, हेच रेफरन्स आपल्याला पुढे उपयोगाचे असणार आहेत, हे तर स्पष्ट होतं. ओके, खूप जास्त डीप मध्ये जात नाही. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस आपण त्याला अजून त्याची फोड होईल, त्यामध्ये मग तुम्हाला सांगितलं प्रत्येक टॉपिक वरती आपली चर्चा घेऊ. पण तुम्हाला एवढे मार्क कमीत कमी महत्वाचे आहेत मुख्यला. आणि प्रिलिम्सला 15 बघू नका, 150 बघा, त्यापुढे एक 0 लावा 15च्या पुढे.
जेणेकरून तुम्हाला तो अजून सोपा वाटेल. ओके. त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं, संदर्भ ग्रंथ कसे असावेत, कारण हा एक महत्वाचा आहे. संदर्भ साहित्याची निवड, संदर्भ साहित्याची निवड करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, दर्जेदार स्वरूपाची आपले संदर्भ साहित्य असावं. लेखक असेल किंवा प्रकाशक असेल, हे काय दर्जेदार असावेत. कोणतंही पुस्तक आपल्याला मार्केटमध्ये वाटतंय की आपल्याला एखादा कोणी सजेस्ट करतंय, ते आपण लगेच घ्यावं आणि वाचायला सुरुवात करावी, ही वेळ नाही. असं कोणतंही पुस्तक आपल्याला वापरायचं नाही. नेमकंपणा असावा वाचताना, अवाजवी माहिती नसावी. पुस्तकामध्ये अवाजवी स्वरूपामध्ये माहिती नसावी. त्याचं विनाकारण त्याचं एक्सटेन्शन व्हायला नको हिस्ट्रीमध्ये मुख्यतः. कारण की एक पेज म्हणजे जी गोष्ट संपते, ती गोष्ट जर 2-3 पेज म्हणजे वाचावी लागली तर ती अवाजवी महत्व असलेली बाबी माहिती जी आहे आपल्या उपयोगाची नाही. आणि सुधारित अभ्यासक्रमावर आधारित ते पुस्तक असावं. म्हणजे पुस्तक हातात घेतल्यानंतर पहिलं काम काय असणार आहे, आपल्या सिलेबस मधल्या टॉपिक या पुस्तकामध्ये कव्हर होतंय का. ओके. नंबर 1, जो कोणी प्रकाशक असेल, लेखक असेल, त्याचं इंट्रोडक्शन, त्याची माहिती, त्याचा पूर्व अनुभव. नवीन प्रकाशक लेखक असेल तर मग त्यांचा मुख्यतः लेखक जो असेल त्याचं क्वालिफिकेशन, ह्या गोष्टी पण बघणं महत्वाच्या आहेत. त्यानंतर पुस्तक वाचायचं की नाही ते नंतर ठरवायचं, पण आपल्या सिलेबसचा टॉपिक त्यामध्ये कव्हर होतोय का, आणि ते वाचल्यानंतर आपल्याला इतर कोणत्या पुस्तकाची गरज पडणार नाही ना, हे सगळ्यात महत्वाचं. नाहीतर आपल्याकडे जे पुस्तक आहे ते वाचायचं, नवीन पुस्तक वाचल्यानंतर समजायचं की नाही यार हे नवीन पुस्तक काही कामाचं नाही, हे जे वाचन नको, असं व्हायला नको. त्यामुळे संदर्भ साहित्य वाचत असताना काय, मिनिमम जेवढे कमीत कमी वाचतील तेवढे कमीत कमी वाचायचे, आणि जास्तीत जास्त त्याची रिव्हिजन करण्यावरती हिस्ट्रीमध्ये फोकस करत आहे. कारण हिस्ट्रीमध्ये संदर्भ साहित्य जे आहे त्यांची कमतरता आहे का, नाही. असंख्य प्रमाणामध्ये संदर्भ साहित्य आहे. इतिहास हा एकमेव विषय आहे, हा लेंदी स्वरूपामध्ये त्याचे तुम्हाला मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्य आहेत. मग फॉर एक्झाम्पल तुम्हाला एनसीईआरटी वाचा म्हणतात, तुम्हाला आधुनिक भारताचा एक वेगळं पुस्तक, प्राचीन भारताचे वेगळं, मध्ययुगीन भारताचं वेगळं, समाज सुधारक वेगळा, स्वातंत्र्योत्तर भारत वेगळा. म्हणजे प्रत्येक 5 ते 6 पुस्तकं आपल्याला रेफर करायचे. आणि त्यामध्ये परत ऍडिशन काय, महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याला रिव्हिजन पण झाल्या पाहिजे. आपण जेवढं वाचतोय ना तेवढ्यांचं रिव्हिजन होणं तेवढंच महत्वपूर्ण असणार आहे. चालेल. हो, तेवढंच महत्वपूर्ण आपलं असणार आहे. ठीक आहे. आता संदर्भ साहित्य कोणते असावेत आपल्याकडे वाचायला, ते सगळ्यात महत्वाचं. एक म्हणजे काय, जो प्राचीन भारत आपण वाचतोय तो मुख्यतः काय, आर एस शर्मा. कोणतं, आर एस शर्मा जे आहे हे वाचावं. जी ओल्ड एनसीईआरटी आहे, ओल्ड एनसीईआरटी वरती विशेषतः फोकस करावा. त्यानंतर आहे मिडिवल इंडिया, सतीश चंद्र. सतीश चंद्राची एनसीईआरटी जी आहे, आर एस शर्मा, सतीश चंद्रा, आणि ही आहे ब्लॅक सॉन पब्लिकेशन मध्ये आहे. आणि ही जी आहे ओल्ड एनसीईआरटी आहे, दोन्ही ओल्ड एनसीईआरटी आहे. फक्त ही काय, बिपिन चंद्रा जी आहे त्यांची एनसीईआरटी आहे. ओके. ह्या 3 एनसीईआरटी सगळ्यात महत्वाच्या आहे तुम्हाला वाचना संदर्भामध्ये. एक आर एस शर्मा मिडिवलची, सतीश चंद्रा, त्यानंतर आधुनिक जो भारत आहे इंग्लिश मीडियम मध्ये असेल ब्लॅक सॉन पब्लिकेशनची, ही ह्या स्वरूपाची आहे. आणि हिंदी मीडियम मध्ये असेल आणि मराठी मीडियम मध्ये तर तुम्हाला ओल्ड एनसीईआरटी जी आहे ती ह्या स्वरूपामध्ये छोट्या मध्ये तुम्हाला इथं मेन्शन केलेली आहे. ओके. आता ह्या सगळ्या एनसीईआरटी ज्या आहेत ना मराठीमध्ये उपलब्ध आहे, आर एस शर्मा पण उपलब्ध आहे, आणि आधुनिक भारताचा इतिहास ही एनसीईआरटी सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये उपलब्ध आहे. फक्त मध्ययुगीन काळ जो आहे त्याची हिंदीमध्येच उपलब्ध आहे, किंवा मराठीमध्ये झाली की नाही मला बघावं लागेल एकदा, पण माझ्या माहितीस तो नाहीये. ओके. ह्या 3 एनसीईआरटी तुम्हाला सलग वाचणं गरजेचं आहे. ह्या 3 एनसीईआरटी वाचल्यामुळे तुम्हाला इतिहासाचे जे टप्पे मी सुरुवातीला म्हणलो तुम्हाला, हे टप्पे क्लिअर होतील. म्हणजे प्रत्येक घटनाक्रम जो आहे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्या घटनेचा प्रोग्रेस हा झाला. इतिहास वाचत असताना जी आता स्टोन एज पासून आपण जर
हडप्पा कालखंडापर्यंत बघितला तर जवळपास आपला हा कालखंड जो होता जवळपास 10 ते 15,000 वर्षाचा जो होता, त्यामध्ये आपल्याला दगडापासून वस्तू बनवण्यापर्यंत किती वेळ लागला? 15 वर्ष लागले, 15,000 वर्ष लागले. आणि पुढच्या 5,000 वर्षामध्ये आपण अवकाशामध्ये पोहोचलोय. ही मोठी प्रोग्रेस होती. ही प्रोग्रेस आपल्याला या 2-3 इन्साइटी मधनं दिसेल की कशा पद्धतीने बदल होत गेला भारतीय किंवा इतिहासामध्ये. जो बदल झालाय एन्शियंट मध्ये काय बदल झाला, कसा बदल झाला, मग त्यामध्ये आर्ट अँड कल्चर जो आहे, जो सेक्शन आपल्याला पूर्व परीक्षेला आहे तो पण इथं मेन्शन आहे, राजकीय इतिहास आहे. हे सगळ्या गोष्ट, ही प्रोग्रेस जी आहे, ही प्रोग्रेस आपल्याला पूर्णतः इथं मेन्शन केली जाते. ओके, ह्यावर आधारित प्रश्न आपल्याला इथनं कव्हर होतात. त्यानंतर ह्या 2 इन्साइटी आहे, या 2 इन्साइटी ज्या आहेत या आहे फाईन आर्टच्या. फाईन आर्ट 11वी आणि 12वीच्या 2 इन्साइटी आहे, त्या मुख्यतः मुख्य परीक्षेला वापरल्या जातात. पूर्वला पण तुम्ही वाचाव्यात एकदा, तुमच्या डोळ्याखालनं या 2 इन्साइटी जाणं गरजेचे आहेत. ओके, ह्या महत्वाच्या आहेत. आणि हे भारतातील समाज सुधारक, हे पूर्व परीक्षा जी आहे यासाठी हा समाज सुधाराचा सेक्शन आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामध्ये आपण जे महत्वाचे आहेत तेवढ्यांवरती आपण लक्ष केंद्रित करणार. ओके, हे झाले संदर्भ साहित्य बेसिक मध्ये, जे आपण मुख्यतः ज्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी वाचल्या नाहीयेत किंवा त्यांना वाचन सुरू करायचं आहे त्यांनी एक तर सुरुवातीला हा प्लॅन फॉलो करावा. आर एस शर्मा, सतीश चंद्रा आणि बिपिन चंद्रा, हा एक प्लॅन असणार आहे. दुसरा अजून एक प्लॅन आहे, तो प्लॅन कोणता आहे? ओके, हा वाला बघा. यामध्ये तुम्हाला 6व्या वर्गापासून म्हणजे क्लास 6 पासून तर तुम्हाला क्लास 12 पर्यंतच्या ज्या एनसीईआरटी आहे ह्या इथं दिलेल्या आहेत. नवीन एनसीईआरटी, न्यू एनसीईआरटी. आणि ह्या एनसीईआरटी वाचत असताना आपल्याला मुख्यतः कशावर फोकस करायचा आहे की 6वी पासून एनसीईआरटी घ्यायची आणि ती सलगपणे वाचायची. आता ह्यामध्ये प्रॉब्लेम साधा आहे की तुम्हाला ह्यामध्ये लिंकेज तुम्हाला लवकर सापडणार नाही. पण त्यातले कॉमन टॉपिक जे आहेत, जे मुख्यतः आता ह्या संदर्भामध्ये 6वी ते 10वी आणि 11वी 12वीचे ज्या एनसीईआरटी वाचण्या संदर्भामध्ये द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला एक सोप्या टेक्निक त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आणि ह्या टेक्निकच्या माध्यमातून जर तुम्ही हा सेक्शन जर कव्हर केला तर हा सेक्शन कव्हर केल्यानंतर तुम्हाला ज्या ओल्ड एनसीईआरटी आहेत, ज्या मी तुम्हाला ह्या एनसीईआरटी बोलतो, ह्या समजणं तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहेत. ओके, मग ह्या एनसीईआरटीला समजून घ्यायचं असेल तर आधी त्या वाचायच्या, त्या टॉपिक क्लिअर करायचे आणि त्यानंतर इकडे या. हा एक मार्ग. आणि दुसरा मार्ग, सगळ्यात सोपा मार्ग, या एनसीईआरटी पूर्ण टप्पे समजून घ्या. टप्पे समजल्यानंतर तुम्ही ह्या पुढच्या एनसीईआरटी ज्या आहेत या पुढच्या एनसीईआरटी कडे शिफ्ट करा, जेणेकरून तुम्हाला ह्या एनसीईआरटी मधले प्रत्येक घटक, प्रत्येक कालखंड तुम्हाला क्लिक होईल. म्हणजे ह्या कालखंडामध्ये एन्शियन इंडिया, हडप्पा सिव्हिलायझेशनचे काही टॉपिक दिले असतील तर पुढे परत एन्शियन मध्ये तुम्हाला हितालचे परत टॉपिक रिपीट होतील, पण त्यामध्ये ऍडिशन असणार आहे. मग ऍडिशन काय आहे हे तुम्हाला लिंक होणं गरजेचं आहे. काय ऍडिशन झाले, कोणते ऍडिशन झाले आणि कोणत्या काय संदर्भात आहे, हा संदर्भ समजणं तेवढाच महत्वपूर्ण इथं असणार आहे. त्यामुळे ही एक पद्धत जी आहे, तर ह्या पद्धती संदर्भामध्ये द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर यांचा एक विशेष प्लॅन आहे. त्या प्लॅन अंतर्गत ह्या एनसीईआरटी तो आपण वाचू शकतो. ओके, आणि ही एक हिस्ट्रीची एनसीईआरटी नाहीये, ही पॉलिटिकल सायन्सची एनसीईआरटी आहे 12th क्लासची. यामध्ये पोस्ट इंडिपेंडन्स नंतरच्या ज्या घटनाक्रम घडलाय या घटनाक्रमावरती आपल्याला विशेष भर द्यावा लागतोय. ओके, त्यामुळे ही पोस्ट इंडिपेंडन्सची आहे, त्यामुळे आपण इकडं हिस्ट्रीमध्ये त्याचा समावेश केलाय. आणि हिस्ट्रीमध्ये सगळ्यात महत्वाचा मला प्रश्न पण येतोय बऱ्याच जणांचा की हिस्ट्री हा लेंदी आहे. हिस्ट्रीला लेंदी म्हणून वाचू नका. हिस्ट्रीचं महत्व तुम्हाला सांगितलं, पूर्वला 15 असेल, 15 प्रश्न पूर्वला आहे, तर मुख्यला 150 प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही पूर्वला वाचला नाही तर तुम्ही सुटणार आहात का हिस्ट्रीपासनं? नाही, हिस्ट्रीला तुमची इच्छा असो किंवा नसो तुम्हाला वाचणं कंपल्सरी आहे. त्यामुळे मधला शॉर्टकट नाहीये, पळवाट नाहीये, कोणतीच वाट नाहीये. तुम्हाला हिस्ट्रीला फॉलो करावंच लागेल. आणि त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात सोपा मार्ग सांगितलाय, ह्या एनसीईआरटी तुम्हाला ज्या आहेत 5-6 एनसीईआरटी ह्या तुम्ही एकदाच वाचा, एकदा समजून घ्या.
अंडरस्टँडिंग करून घ्या. अंडरस्टँडिंग झाली, ह्या एनसीईआरटीला नंतर तुम्हाला हात लावायची गरज पडणार नाही. मग नंतरच्या काळखंडामध्ये तुम्हाला फक्त ह्या 3 एनसीईआरटी ज्या आहेत ह्या सफिशियंट असणार आहे तुमच्या पुढच्या अभ्यासक्रमासाठी. ओके. आणि एक सगळ्यात शेवटचा सगळ्यात महत्वाचा जो आहे, आधुनिक काळखंडामध्ये आपण एनसीईआरटी बिपिन चंद्राची वाचल्यानंतर अजून एक आपला रेफरन्स बुक तो सगळेजण मेन्शन करतात की वाचलाच पाहिजे, वाचावाच, जो आहे तो म्हणजे काय की बिपिन चंद्राचं इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडेन्स, भारतीय स्वातंत्र्य संघर्ष नावामध्ये मराठीमध्ये पुस्तक आहे. हे पुस्तक बिपिन चंद्राचं आहे. 1885 पासून 85 ते 1947 पर्यंत इंडियन फ्रीडम स्ट्रगल म्हणून आहे. आणि हा आधुनिक भारताचा इतिहास जो आहे ग्रोवर आणि बेल्लेकर यांचा आहे. आता ह्यामध्ये हा जो आहे 1707 पासून 1947 पर्यंतचा सेक्शन, 64 पर्यंतचा सेक्शन जो आहे तो त्यांनी दिला आहे. हे 2 पुस्तक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे हे वाला स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम जो आहे 1707 पासून 1990 पर्यंत, 90 पर्यंत आहे आतापर्यंत, कधी 64 पर्यंत पण आहे. मग तुम्ही स्पेक्ट्रम किंवा हे 2 ऑप्शन तुमच्याकडे आहे. मग कोणतं वाचावं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात ह्याच्यापासून केली आहे त्यांनी ह्या पुस्तकावरती स्टिक राहावं. दुसरं पुस्तक वाचण्याच्या भानगडीत पडू नये. म्हणजे तुम्ही इकडे शिफ्ट होताल, याला हात लावू नका. जर तुम्ही ऑलरेडी स्पेक्ट्रम वाचत असाल, वाचलं असेल, तर नवीन पुस्तकाकडे जाऊ नका. कारण की ह्या दोघांमध्ये काही डिफरन्स आहे, पण हे वाचल्यानंतर परत तिकडे गेलात तर सगळ्या गोष्टी परत रिपीट होतील आणि वेळ खाऊ आहे. इथं जवळपास ह्याचा फॉन्ट खूप छोटा आहे आणि 800-900 पेजेस आहे. त्यामुळे जर तुम्ही एकदा वाचलाय तर त्यामध्ये तुम्हाला फायदा होईल. ह्याला तुम्ही स्टिक राहा. ह्याच्यातनं जेवढे प्रश्न मार्क तुम्हाला पडतील तेवढेच मार्क तिकडे सुद्धा पडतील. ओके. त्यामध्ये ग्रोवर आणि बेल्लेकर जो आहे, या ग्रोवर आणि बेल्लेकर मध्ये 1707 ते 1885 पर्यंतचा जो सेक्शन आहे हा एवढाच सेक्शन आपल्याला वाचायचा आहे. यावरती सेक्शन आपल्याला वाचायचा नाही. इंडियन फ्रीडम स्ट्रगल ही इथं वाचायची नाही. 1885 ते पुढे 1947 हा अजिबात वाचायचा नाही हा सेक्शन. ओके. ह्यामध्ये जो असणारे गव्हर्नर जनरल ऍक्ट असेल, गव्हर्नर जनरल्स असतील, त्या व्यतिरिक्त काही रिवोल्ट्स असतील, त्यानंतर शेतकऱ्यांचे काही विषय असतील, हे प्रश्न तुम्ही इथं ह्यातनं वाचा 85 नंतर सुद्धा. पण बाकी कोणत्याही गोष्टी इथं वाचायची गरज नाही. आणि बाकीचं बिपिन चंद्रा स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारतीय स्वातंत्र्य संघर्ष जो आहे हा तुम्ही वाचायचा आहे. ओके. मग 2 पैकी कोणतं पुस्तक घ्यावं हा एक, जर तुम्ही हे वाचलं नसेल, तर वाचायची इच्छा होत नसेल, मोठं वाटत असेल, किंवा तुम्ही वाचून बघितलंच नसेल, तर अजिबात बघू नका ते पुस्तक. हे पुस्तक तुम्ही टू बी कंटिन्यू होणं गरजेचं आहे. कारण की ह्यामध्ये तुम्हाला विषयामध्ये इंटरेस्ट क्रिएट जातो. बिपिन चंद्राचं पुस्तक घेतलं तर तुम्हाला स्टोरी टाईप मध्ये ती घटना ही सांगितली गेली. म्हणजे बॅकग्राऊंड दिलंय एका घटनेचं, मग ती घटना दाखवलीये, घटनेचं महत्व सांगितलंय, घटनेचे परिणाम सांगितले, घटनेची निरंतरता सांगितलीये, घटनेचे गुण आणि दोष सांगितलेत. मग हे सगळा फ्लो जो आहे तो इथं दिलेला आहे. इथं तुम्हाला बुद्धीला जास्त काही हे शॉक नाही. इथं तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड चालतात. इथे तुम्हाला इंटरेस्ट राहतो. हे वाचत असताना तुम्हाला पुढे काय, मग हे असं का झालं, ही संकल्पना आपल्या डोक्यामध्ये सतत येत राहते. त्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने अट्रॅक्टिव्हली हे 2 पुस्तकं वाचणं सोपे जातात. ओके. आता ह्या 2 पुस्तकामधला बेनिफिट तुम्हाला सांगितलं की याचा फॉन्ट जो आहे खूप छोटा आहे, बारीक आहे, 800-900 पेजेस पर्यंत, 1000 पेजेस पर्यंत आहे. आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर नियर अबाउट तेवढंच आहे. फक्त हे काय थोडस सोपं आणि हलकं फुलक्या स्वरूपामध्ये ह्या पुस्तकांची मांडणी केली गेलेली आहे. हा, फक्त आता वाचत असताना तुम्हाला काय कोणती काळजी घ्यावी लागणार आहे की तुम्हाला याला लेंदी आहे किंवा आपल्याला वाचायचंय, कम्प्लीट करायचंय, ओझं टाकल्यासारखं नाही करायचंय. इंटरेस्टने वाचायचंय तुमच्या सोयीनुसार आणि एका पर्टिक्युलर टाइम लाईन मध्ये त्याला कव्हर करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही इथला कोणताही टॉपिक घेत असाल तर तुम्ही फायनलाइज करा की मला ह्या 10 दिवसामध्ये मला एवढं सेक्शन माझे कव्हर होणं गरजेचं आहे. मग त्याला टार्गेट केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वाचायला लागलात ते तुमचे टार्गेट कव्हर झालेत
की तुमचं पुस्तक ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जाईल. पण विदाऊट टार्गेट, विदाऊट लिमिट तुम्ही ह्यांना वाचायला घेऊ नका. ते लिमिट कधी क्रॉस होऊन जाईल आणि कधी महिन्यात संपून जाईल तरी हे पुस्तक संपणार नाही. त्यामुळे टाइम शेड्यूल बनवा आणि शेड्यूल मध्ये हे पुस्तकं संपवण्याचं टार्गेट ठेवून आपल्याला कव्हर करायचंय. दोन्ही पुस्तकं सायमल्टेनियसली वाचू नका. पहिले सांगतोय, एक हे वाचत असाल हे, आणि आधुनिक भारतासाठी तुम्हाला अजून कोणतं सामान म्हणलंय, हे वालं सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. यावरती कुठेही जायचं गरज नाहीये. ओके, हा एक प्लॅन आहे. हा तुम्हाला म्हणलो की द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरचे हे पुढचे सेक्शन आहे. इतिहास असेल, भूगोल असेल, सीसॅट असेल, निबंध लेखन असेल, या संदर्भामध्ये या आठवड्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता हा आपले रेग्युलर सेशन आहे. त्या सेशनला अटेंड करून तुम्हाला हा विषय अधिक सोप्या पद्धतीने समजून घेता येईल. ठीक आहे. यामध्ये सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा टॉप घटक कोणता आहे, सुधारित अभ्यासक्रम बघणं, प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण करणं, जे PYQs आहेत त्याचं विश्लेषण करणं, विषयाची व्याप्ती व महत्व समजून घेणं, जे मी आता सांगितलंय की तुम्हाला मार्कांनुसार यावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. अभ्यास पद्धती आणि अभ्यासाचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचा शेवटचा टप्पा जो आहे. संदर्भ ग्रंथ वाचत असताना मी तुम्हाला ते सांगितलं की पर्टिक्युलर टाइम मेन्शन करा की मला येणाऱ्या 10 दिवसामध्ये एवढा घटक कव्हर करायचा आहे आणि तो घटक कम्प्लीट झालाच पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही आपलं नियोजन करायचं अभ्यासाचं. तर तसं केलं नाही तर हिस्ट्री तुम्हाला अधिक अवघड वाटायला लागेल. त्यामुळे आणि अधिक सोपं वाटायचं असेल तर ज्यावेळेस तुम्ही याला नियोजनबद्ध करणार, टाइम लिमिट देणार, की टाइम लिमिट दिल्यानंतर हा पेपर तुम्हाला अधिक जास्त प्रमाणामध्ये काय इंटरेस्टिंग वाचेल आणि प्रत्येक वेळेस वाचताना तुम्हाला अजून त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत चालताल तुम्ही. त्यामुळे इतिहास सोपा वाटायला सुरुवात होईल आणि संदर्भ साहित्याचा प्रभावी वापर हा नियोजनाच्या माध्यमातूनच शक्य आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला पूर्व परीक्षा जी आहे आणि मुख्य परीक्षा याचं नियोजन आणि याचे संदर्भ ग्रंथ, एवढ्या संदर्भ ग्रंथाच्या पलीकडे आणखीन संदर्भ ग्रंथ जाण्याकडे सध्या तरी प्रयत्न करायचा नाही. या संदर्भ ग्रंथांची आपल्याला उजळणी होणं म्हणजे रिव्हिजन होणं गरजेचं आहे. हे संदर्भ ग्रंथ आपल्याला जास्तीत जास्त वेळ वाचणं झाली तर आपण ह्यातनं मार्ग काढू. ओके. त्यानंतर अजून एक सगळ्यात शेवटचा प्रश्न जनरली मुलं विचारतात की तामिळनाडू बोर्डचे, बोर्ड जो आहे तामिळनाडू बोर्ड, जे इंग्लिश मीडियम मधले मुलं असतील त्या मुलं मुख्यतः तामिळनाडू बोर्डचे वाचावेत का. मग आपल्याकडे ऑलरेडी हे पुस्तक आपले कव्हर होत असतील, आपले याच्यावरती रिव्हिजन होत असतील, आपले मुद्दे क्लिअर होत असतील, त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल तर लास्ट टाइम मध्ये आपण तो समावेश करावा. लास्ट टाइम म्हणजे नंतर आपण त्यावर विचार करावा. पण पहिले आधी आहे ते आपल्या हातात जे आहे ना त्या गोष्टींना आपण कव्हर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आपण इतर मुद्दे जे आहेत, इतर रेफरन्स जे आहेत त्याकडे आपण जाऊ शकतो. ओके. समाज सुधारकाच्या संदर्भामध्ये मोजके समाज सुधारक मार्केटमध्ये जे उपलब्ध बुक्स आहेत किंवा आपल्या क्लासमध्ये जे बुक्स आहेत त्यांचा तुम्ही रेफर केला तर मोर दॅन सफिशियंट असणार आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कोणत्याही घटना किंवा बाबी तुम्ही वाचू नका आणि त्याचा विचारही डोक्यात आणू नका. नियम लिमिटेड बुक्स अँड मॅक्सिमम रिव्हिजन हे आपलं इतिहास विषयाचं यशाचं सूत्र असणार आहे. ओके, चालेल. काही अडचण असेल तर विचारू शकता. विषया संदर्भात काही अडचण असेल, आता आपण हिस्ट्री संदर्भात तुम्हाला काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकतात. काय करायचं एक्झॅक्ट पूर्व परीक्षेमध्ये आणि पूर्व परीक्षेचा अभ्यास करत असताना मुख्य परीक्षेवर सुद्धा जे 1500-150 होतात ते 150 जास्त महत्वाचे आहेत 15 पेक्षा. त्यामुळे आपल्या कन्सेप्ट या 150च्या अनुषंगाने क्लिअर करायच्या आणि पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा त्याचा फायदा आपल्याला 100% होणार. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.